नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. म्हणजे आज आपल्याला यंदा 2026 मध्ये पावसाचा अंदाज कसा राहणार आहे, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पाऊस राहणार आहे, यामध्ये आपल्याला महाराष्ट्र विभाग यांच्याकडून आपल्याला एक हवामान अंदाज म्हणजे IMD कडून एक अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे यंदा या अपेक्षाने आपल्याला पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे शेतीचे जे कामे आहेत ते तुम्हाला नियोजनपूर्वक करायचे आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात. IMDच्या माहितीनुसार यंदा देशभरात फक्त 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे आता सामान्यपैकी आपल्याला एक नॉर्मल स्वरूपात एक मान्सून आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती थोडी अशी राहणार आहे. म्हणजे 90 ते 95% पावसाचा एक अंदाज वर्तवला गेलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी राज्यामध्ये कमी पाऊस पडणार, पण कोकण, मराठा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्व भागांचा त्याचा परिणाम होणार आहे. आता बघितलं असेल, IMDकडून आपल्याला संचालक डॉक्टर AM मल्होत्रा यांच्याकडून आपल्याला माहितीनुसार या जून, जुलै, ऑगस्टमध्ये आपल्याला पाऊस हा काही प्रमाणात सामान्य प्रमाणात राहू शकतो, पण जुलै ते सप्टेंबर यामध्ये आपल्याला दरम्यान परिस्थिती बदलू शकते. आता EL निनोचा आपल्याला एक इफेक्ट पडणार आहे. म्हणजे यामागचं मुख्य कारण काय आहे? एल निनो यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण कमी होतं आहे, त्यामुळे पावसाचा वेळ बदलतोय. काही ठिकाणी दुष्काळ दृश्य आपल्याला परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र आता महासागराच्या सातत्याने परिस्थितीमुळे थोडासा दिलासा मिळू शकतो. फार्मर इफेक्टमध्ये आपण बघितलंय, त्यामध्ये कमी पावसामुळे शेतीला आता उत्पादन परिणाम होणार आहे. पाण्याची टंचाई कमी भासण्याची आपल्याला शक्यता आहे. त्या ठिकाणी बघितलं असेल, महागाई वाढू शकते किंवा शेतकऱ्यांना आधीच तयारी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कमी पाण्यावरती येणारी पिके घ्या, ठिबक सिंचनाचा वापर करा, पाण्याची साठवण करा आणि पीक विमा नक्की बघा. यामध्ये बघितलं असेल, एप्रिल ते जून उष्णतेचा लाटा आपल्याला आता दिसणार आहे. त्यामध्ये बघितलंय की तापमान खूप राहणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, अशाच 2026मध्ये महाराष्ट्राचा पाऊस पडण्याची शक्यता, यामध्ये आपल्याला आत्ताच नियोजन करा आणि नुकसान टाळा. थोडक्यात आपण बघणार आहोत पावसाची श्रेणी इम्पॉर्टंट टक्केवारी. म्हणजे आपल्याला जर अपुरा पाऊस असेल तर 90 ते 95% पडतो. कमी पाऊस असेल तर 96 ते 104 सामान्य प्रमाणात आपल्याला पाऊस पडतो. पण 105 ते 110 आणि 110च्या पुढे म्हणजे प्लस, यामध्ये आपल्याला अति जास्त पाऊस पडत असतो. पण ह्या हवामानानुसार आपल्याला फक्त अधुरा आणि अपुरा पाऊस आहे. म्हणजे 90 ते 95%च आपल्याला पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे आणि हे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्यासाठी आपल्याला सुपर थँक्स बटनावरती क्लिक करून आपण चॅनलला मदत करू शकतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.